मुंबई येथील काळा चौकी परिसरातील ओम साईराम सायकल ग्रुपचे इगतपुरी येथील महादेव मंदिरात रात्रीच्या मुक्कामासाठी थांबले असता इथल्या श्री साई सहाय समितीतर्फे सायकल स्वारांचं भव्य स्वागत करण्यात आलं। ओम साईराम ग्रुपतर्फे महादेव मंदिरातील शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप मुंबईतून आलेल्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। रात्रीच्या मुक्कामी साई समितीच्या वतीनं सायकल्स यात्रेकरूंना मोलाची मदत करत जेवण झाल्यानंतर ओम साईराम ग्रुपच्या वतीनं साई भजन आयोजित केलं होतं। सायकल स्वारांनी तसंच मंदिर परिसरातील साई भक्तांनी साई भजनाचा आनंद घेतला। दुसऱ्या दिवशी सकाळी साई समिती महिला भगिनींच्या हस्ते सायकल स्वारांचं तिलक पूजन करण्यात आलं। साईबाबा की जय या नामस्मरणाचा जप करत सायकल स्वारांनी शिर्डीकडे साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी बाबांचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रस्थान केलं। या प्रसंगी ओम साईराम ग्रुप तर्फे मनोगत व्यक्त करण्यात आलं। ओम साईराम सायकल ग्रुप काळा चौकी मुंबई ते शिर्डी आणि शिर्डी ते मुंबई आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सायकल यात्रा ही आम्ही पूर्ण श्रद्धेने श्री साईंच्या आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही दरवर्षी सायकलीवरून आम्ही येण्याचा प्रयत्न करत असतो आणि सायकल यात्रा करत असताना आम्हाला वेगवेगळे नवीन अनुभव मिळत असतात आणि आमच्या या सायकल यात्रेमध्ये लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत श्री साईंच्या आशीर्वादाची जी ओढ असते ती आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही सायकलने प्रवास करत असतो आणि हा प्रवास करत असताना आम्हाला आमच्या मुखामध्ये नेहमी एकच असतं की श्री साईनाथाय नमः, श्री साईनाथाय नमः। या उद्देशाने आम्ही असा एक प्रयत्न करतो की आपण दरवर्षी सायकलवरून निघायचं प्रयत्न करायचा आणि सायकलीतून आपण शिर्डीला पोहोचायचा। शिर्डीला पोहोचत असताना आम्ही अधेमध्ये जे आपले साई भक्त आहेत, आता उदाहरणार्थ झालं की आमचे वेगवेगळेमध्ये आम्ही स्टॉप घेतो किंवा थांबतो, मध्ये देवी दर्शन वगैरे करतो। काही आमच्या असे साई भक्त आहेत जे आम्हाला राहण्यासाठी मदत करतात किंवा आम्ही जे महाप्रसाद वगैरे करतो त्यासाठी आम्हाला मदत करतात, त्यांचेसुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आणि सायकल ग्रुप ओम साईराम सायकल ग्रुपतर्फे आम्ही सर्व साई भक्तांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि दरवर्षीप्रमाणे ही सायकल यात्रा अशीच वेळोवेळी पार पडत राहो आणि श्री साई बाबा आम्हाला नेहमी आशीर्वादासाठी बुलावा द्यावं हीच आम्ही साईंचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। या प्रसंगी श्री साई सहाय समितीचे निखिल करपे, प्रवीण बटाटे, मंथन नन्नावरे, अक्षय करपे, सोनल बोंडे, अश्विन धांडे, दीप शिंदे, राहुल शेटे आदी उपस्थित होते। राजू देवळेकर, न्यूज 7 मराठी, इगतपुरी।